नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण बोलणार आहोत एका अशा सुपरफूडबद्दल ज्याला चमत्कारिक झाड किंवा जीवन वृक्ष असंही म्हटलं जातं. हे झाड आहे शेवगा, ज्याला इंग्रजीमध्ये मोरिंगा म्हणतात. आपल्यापैकी अनेकांच्या परसदारी किंवा शेतात हे झाड सहज दिसतं, पण त्याचे फायदे ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याच्या पानांपासून शेंगांपर्यंत त्याच्या प्रत्येक भागाचे आरोग्यदायी फायदे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी शेवग्याच्या पानांबद्दल बोलूया. ही पानं म्हणजे पोषणाचा खजिना आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण संत्र्यापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी, गाजरापेक्षा 10 पट जास्त व्हिटॅमिन ए आणि दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम या पानांमध्ये आढळतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. इतकंच नाही, तर केल्यापेक्षा 15 पट जास्त पोटॅशियम आणि पालकापेक्षा 25 पट जास्त लोह या पानांमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हाला निम्याचा त्रास असेल, म्हणजे रक्ताची कमतरता असेल, तर शेवग्याची पानं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. फ्री रॅडिकल्समुळे आपल्या शरीरातील पेशींचे नुकसान होतं आणि अनेक गंभीर आजार, जसं की कॅन्सर आणि हृदयविकार होऊ शकतात. शेवग्याची पानं नियमित खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आपण लवकर आजारी पडत नाही. आता वळूया शेवग्याच्या शेंगांकडे. आपल्यापैकी बहुतेकांना सांबार किंवा आमटीमधल्या शेवग्याच्या शेंगा खूप आवडतात. चवीला उत्तम असण्यासोबतच या शेंगा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. या शेंगांमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी या शेंगा खूप उपयुक्त आहेत. या शेंगांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश नक्की करावा. शेवग्याच्या पानांप्रमाणेच शेंगांमध्येही व्हिटॅमिन सी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर असतात. यामुळे सर्दी, खोकला, घशातील खवखव यांसारख्या समस्या दूर राहतात. तसंच या शेंगांमध्ये असलेलं कॅल्शियम आणि फॉस्फरस आपली हाडं मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे वाढत्या वयातील मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांसाठीच शेवग्याच्या शेंगा खाणं फायद्याचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की शेवग्याच्या आहारात समावेश कसा करायचा? खूप सोपं आहे. तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी बनवू शकता किंवा ही पानं सुकवून त्याची पावडर बनवून ठेवू शकता. ही पावडर तुम्ही रोज 1 चमचा पाण्यातून घेऊ शकता किंवा सूप, डाळ आणि स्मूदीमध्ये मिसळूनही वापरू शकता. शेवग्याच्या शेंगांची तुम्ही आमटी, भाजी किंवा सांबार बनवू शकता. शेवग्याच्या फुलांची ही भाजी केली जाते, जी चवीला खूप छान लागते आणि आरोग्यदायी असते. शेवग्याचे फायदे फक्त आरोग्यापुरते मर्यादित नाहीत, तर त्वचेसाठी आणि केसांसाठी ते खूप फायदेशीर आहेत. शेवग्याच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. तुम्ही शेवग्याच्या पानांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून लावू शकता. यामुळे मुरुमम आणि डाग कमी होण्यास मदत होते. केसांसाठी तर शेवगा एक उत्तम टॉनिक आहे. त्यातील लोह, झिंक आणि अमिनोसिड्स केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. शेवग्याच्या पानांचा रस केसांना लावल्याने केसगळती कमी होते आणि केस दाट, लांब आणि चमकदार होतात. बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांऐवजी हा नैसर्गिक उपाय नक्कीच करून पाहण्यासारखा आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शेवग्याच्या बियांपासून तेल काढलं जातं, ज्याला बेन ऑइल म्हणतात. हे तेल त्वचेसाठी खूप चांगलं मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. या तेलामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असल्यामुळे अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये याचा वापर केला जातो. चला तर मग आतापर्यंत आपण काय पाहिलं ते थोडक्यात पाहू. शेवग्याची पानं आणि शेंगा पोषणाने परिपूर्ण आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. रक्ताची कमतरता दूर करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत, पचनक्रिया सुधारण्यापासून ते हाडं मजबूत करण्यापर्यंत शेवग्याचे अनेक फायदे आहेत. त्वचा आणि केसांसाठीही ते तितकेच फायदेशीर आहे. मित्रांनो, निसर्गाने आपल्याला दिलेलं हे एक मोठं वरदान आहे.
आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होणाऱ्या या सुपरफूडच्या आपल्या आहारात नियमितपणे समावेश करा. यामुळे तुमच्या आरोग्य नक्कीच सुधारेल. लक्षात ठेवा, चांगल्या आरोग्याची सुरुवात नेहमी आपल्या स्वयंपाकघरातूनच होते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. गरोदर महिलांनी किंवा कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी शेवग्याच्या आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुम्ही शेवग्याचा वापर कसा करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या चमत्कारिक झाडाबद्दल माहिती मिळेल. आणि हो, अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.